काका, तुम्ही हे घर विकताय म्हणे? अरे त्याशिवाय नवीन घर घेणं कसं परवडणार? पण मग विक्रम आणि नयना, अर्थात विक्रमनं जागा बघितली असेलच, पण बोलला नाही मला. नाही, विक्रमनी नवीन जागा शोधलेली नाहीये, कारण हा जो निर्णय आहे ना तो मी अगदी आत्ताच घेतलाय. त्याला नवीन जागा शोधायला लागेल. अर्थात त्याला काय कठीण आहे म्हणा. ऑफकोर्स, म्हणजे विक्रमला काहीच कठीण नाहीये. आणि तूच विचार कर ना, विक्रम तरी आणखीन किती दिवस माझ्या घरी घर जावई म्हणून राहणार? हा, ते खरंच आहे म्हणा. स्ट्रॉंग विथ यू उर्वशी. गोव्यापासून मी नोटीस करते तू काहीतरी मनात ठेवून बोलतेस माझ्याशी. छे छे, माझ्या मनात काहीच नाहीये. आणि जरी काही असेल तरी माझं माझ्याकडे. तुम्ही त्याच्यावरती मलमपट्टी करण्याची काहीच गरज नाहीये. कोणाशी भांडण वगैरे साराशी, सियाशी का ट्रेव्हरनं त्रास दिला? ट्रेव्हर तर आज ऍब्सेंट होता, त्याला जॉन्डिस झालाय ना. अरे बापरे, मग चिंता कसली आहे पार्टनर? काय नाही आजोबा, सवय करून घ्यायची आहे ना. सवय? कसली सवय? आजोबा, तुम्ही आपलं घर सोडून दुसरीकडे जाणार आहात ना, मग मला तुमच्या आणि आजीशिवाय राहण्याची सवय करायला हवी. अक्कल गहाण टाकली काय सगळ्यांनी? कुणासमोर काय बोलावं याचा साधा सेन्स नाही. नॉनसेन्स. आज सकाळी विश्वास काका भेटले होते. कुठे? अरे तुझ्या घरात. आय मीन त्यांच्या घराजवळ. मग ते इथलं घर विकून साताऱ्याला सेटल व्हायचा विचार करतात म्हणे. त्याचं काय मग? त्याचं काही नाही रे, प्रश्न तुझा आहे. तू काय करणार, कुठं जाणार? या विषयावर तुझ्याशी बोलण्यात मला इंटरेस्ट नाही. मी घर बदलतोय हे तू त्या लहान मुलीला का सांगितलंस? आजोबा मी. देवी, आज जा. पण मामा. देवी. देवीला काय डाफरतेस? चूक तुझी आहे. हो, चूक माझी आहे. लग्न झाल्यावर सुद्धा तुमच्या घरात राहिली, माझी चूक आहे. माझ्या नवऱ्याला तुमचा घर जावई करून घेतला, ही माझी चूक आहे. मला कधीच माहित नव्हतं की विक्रम तुमच्या डोळ्यात एवढा सलतोय. ते एवढं होतं तर इतकी वर्ष कशाला त्याला जावई आम्हाला मुलासारखं असं म्हणून डोक्यावर नाचवलं? विक्रमला डोक्यावर घेऊन मी कधी नाचलो नाही. तो तुझ्या आईचा छंद आहे. आता या मुलीसमोर भांडणार आहात का तुम्ही? देवी, जा बाळा, आज जा बरं, जा. आजी, आई आणि आजोबा का भांडतात? माझ्यामुळे? नाही बाळा, तुझ्यामुळे नाही. हा नाही ना, तिला आत घेऊन जा. तुझं आणि अनन्याचं अफेअर आहे हे मला माहिती आहे. त्या दिवशी पार्किंग लॉट मध्ये मीच होतो. मयंक, तू काय बोलतोयस मला काही कळत नाहीये. माझं आणि अनन्याचं तसं काही नाहीये. बंड्या सावंत. अगदी बंड्या सावंत माझा लहानपणीचा मित्र होता रे. बापाच्या खिशातले विड्या चोरायचा आणि गच्चीत जाऊन पाण्याच्या टाकी मागे ओढायचा. एकदा बंड्याचा कार्यक्रम सुरू असताना बापाची धाड पडली तिथं. विड्यांचा काउंट चुकला असणार म्हणूनच डाऊट आला त्याला. बापानं जेव्हा बंड्याला पकडलं ना, तेव्हा त्याच्या हातामध्ये जळती विडी आणि नाका तोंडातून धूर येत होता. तरी आमचा बंड्या म्हणतो कसा, काही शपथ मी विडी ओढत नाही. बापानं कानाखाली असा जाळ काढला ना, आजपर्यंत बंड्या बहिरा आहे. बहिरा बंड्या म्हणतो आम्ही त्याला, बहिरा बंड्या. तुझा पण बहिरा बंड्या झालाय. आपण कानावर कितीही हात ठेवले तरी जगाला ऐकू जात नाही असं काही होत नाही विक्रम. हे बघ मयंक, बघितलं, सगळं बघितलं.